महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता जलसंपदा विभागाने मुळशी धरणातून 7 टीएमसी पाणी वापरास मान्यता दिली। याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळ कडून राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे। राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर महापालिकेला या पाण्याचा वापर करता येणार आहे। या निर्णयामुळे पुणे शहराला मोठा दिलासा मिळणार आहे। पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्यानुसार आवश्यक असलेले पाणी खडकवासला प्रकल्पातून अपुरे पडत आहे। त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचनासाठी वापरात येईल असा आग्रह उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून लावून धरला आहे। अखेर या प्रयत्नांना यश आले असून मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सुमारे 60% पीएमसी पाण्याचा वापर करण्यास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी मान्यता दिली। याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवण्यात आला आहे। कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारकडे पाठवावा अशी विनंती देखील करण्यात आली। राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अन्वेषण अहवाल मान्य करून त्यानंतर त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे। मुळशी धरणावरून टाटा हायड्रो पॉवर कंपनी मार्फत भिरा जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी वापरले जाते। प्रकल्पाचा एकूण जिवंत पाणी साठा 18.47 टीएमसी इतका आहे, तर मृत साठा 8.12 टीएमसी इतका आहे। या पाण्यातून 300 मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी 6 संच वापरण्यात येत आहेत। मुळशी प्रकल्पाच्या भिरा जलविद्युत केंद्रातील 24 टीएमसी वार्षिक पाणी वापरापैकी जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात उपलब्ध होणाऱ्या 17 टीएमसी पाण्याद्वारे जास्तीत जास्त वीज निर्मिती करून उर्वरित 7 टीएमसी पाणी वापर 15 ऑक्टोबरच्या 18.50 टीएमसी पाणी साठ्यातून 8 महिन्यामध्ये वीज निर्मितीसाठी करता येणार आहे। तर 1.65 टीएमसी बोगदा प्रकल्पासाठी आणि उर्वरित 9.85 टीएमसी पैकी बाष्पीभवन वजा जाता शिल्लक 7 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवता येणार असल्याचा अहवाल मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी दिला आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।